हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आपण आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये आपल्याला बघा कोणतेही शुभ कार्य असो, ते शुभ कार्य करण्याअगोदर सर्वप्रथम काय करतो आपण? तर शुभ कार्य करण्याअगोदर किंवा एखादी गोष्ट आपल्याला घेण्याअगोदर कोणताही चांगला दिवस बघतो, की चांगला दिवस आहे का बाबा शुभ कार्य करायचे म्हटल्यानंतर. मग जमीन विकत घेणे असू द्या किंवा कुठे आपल्याला जायचं असू दे लांब, किंवा एखादी वस्तू घ्यायची असू देत, किंवा आपल्या घरातील कोणतं लग्न समारंभ छोटा मोठा कार्यक्रम असू द्या, या सगळ्या गोष्टींसाठी आपण एक चांगला दिवस पाहतो, बरोबर. कोणताही कुठलाही आलेला वाईट दिवस वगैरे असा आपण पाहतो का? तर नाही. आपण चांगला दिवस बघतो, की ज्याची वेळ चांगली आहे, ज्या दिवसामध्ये टायमिंग चांगला आहे, राहू काळ आहे का, किंवा त्या दिवसामध्ये काय आणखी विशिष्ट आपल्याला मुहूर्त भेटतोय का, हे सगळं पाहतो. विशिष्ट मुहूर्तावर देखील बघा आपण पाडव्याला वगैरे आपण वस्तू घेताना देखील समजा या गोष्टींची चर्चा करतो घरामध्ये. थोडक्यात काय, तर या गोष्टी सगळ्याच करतात. म्हणजे गरिबातील गरीब किंवा श्रीमंतातील श्रीमंत व्यक्ती देखील या छोट्या मोठ्या गोष्टी पहिल्यांदा चेक करतो, पूर्व गोष्टींची तयारी करतो, आणि मगच नवीन गाडी असू द्या किंवा नवीन तुमची मोठ्यातली मोठी वस्तू असू द्या, फ्रीज, वॉशिंग मशीन, मोठ्या लेटेस्ट वस्तू इलेक्ट्रॉनिक्सच्या, तर त्या घेण्यापूर्वी आपण थोडंसं सावध राहतो आणि ती चांगली वेळ पाहूनच घेतो. तर आज आपण अशीच गोष्ट बघणार आहोत, की असाच असा विषय आहे आपला, जो आपल्याला जर माहीत असेल तर अशीच पूर्वतयारी किंवा अशीच पूर्वनियोजित गोष्ट आपण त्या संदर्भात देखील करू शकतो. कारण आपल्या सनातन धर्मामध्ये हे सगळे लिहून ठेवलेले आहे. आजही आपण त्या गोष्टींचे अनुकरण करतो. त्यासाठीच आपण त्यावरती लगेच उपाय देखील बघतो. एखादी गोष्ट जर झाली चुकीची तर आपण कुठल्या तरी ज्योतिषाकडे जातो. त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण आपली जन्मपत्रिका दाखवून, आपली जर वेळ चुकीची असेल किंवा त्या जन्मपत्रिकेमध्ये कोणते ग्रहदोष असतील किंवा राशीप्रमाणे कोणती शांती करायची असेल, तर या सगळ्या गोष्टी आपण पाहतो, चेक करतो. सगळे ग्रह अनुकूल आहेत का, किंवा लग्न ठरत नसेल तर तेव्हा देखील मोस्टली या गोष्टी सगळ्या चेक केल्या जातात. आणि त्यानुसार मग कोणता ग्रह खराब असेल तर त्यानुसार ते ज्योतिषी त्यांची शांती करावी लागेल असं सांगतात. मोठे मोठे मंत्र हवन करायला सांगतात. मग आपण घाबरतो, कारण ती शांती करण्याची जी एक रक्कम असते, जी अमाऊंट असते, जो खर्च असतो, तो आपल्याला परवडणारा नसतो, बरोबर. पण त्या गोष्टी जर आपण नाही केल्या तर आपल्या मनामध्ये अनेक गोष्टींची शंका कुशंका आणि अनेक गोष्टींचे विचार आपल्या मनामध्ये येऊ लागतात. जर या अमुक अमुक एका ज्योतिषाने जर हे सांगितलेलं आहे, तर यामुळेच ही गोष्ट माझ्या आयुष्यात मला मिळत नसेल, किंवा अशी गोष्ट माझ्या आयुष्यात लग्नच ठरत नसेल, किंवा चांगलं स्थळच येत नसेल, जॉबच चांगला लागत नसेल, किंवा मला वाहनच भेटत नसेल, घर मला भेटत नसेल, तर याच गोष्टीच्या अडथळ्यामुळं तर हे होत नसेल ना. अशा खूप गोष्टींचा विचारांचा संभ्रम आपल्या मनामध्ये सुरू होतो. तर आपण त्याचसाठी आजचा व्हिडिओ पाहणार आहोत, जे सर्वजण सांगतात की नवग्रह कसा आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला फरक दर्शवतो किंवा परिणाम दाखवतो. पण तत्पूर्वी तुम्ही आपल्या स्तुतीज मराठी कॉर्नरवर नवीन असताल, प्रथमच आपला व्हिडिओ पाहताय, तर जरूर सबस्क्राईब करा, सोबतचे बेल बटन देखील प्रेस करा. अशाच नवनवीन माहितीचा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचला जाईल. आणि व्हिडिओ आवडलाच तर नक्की लाईक करा, आणि ज्यांना ज्यांना तुम्हाला वाटते शेअर केला पाहिजे, ज्यांना गरज आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ आजचा नक्की शेअर करा. चला तर मग बघूया की काय असणार आहे आपला आजचा विषय. मोठमोठे ज्योतिषी किंवा कुणीही जर आपण त्यांच्याकडं गेलो तर सांगतात, नवग्रह तुम्ही ठीक करून घ्या, नवग्रहाची अंगठी घाला, नवग्रहाची शांती करा, अमुक ग्रह राहू ग्रहाचं हे करा, मंगळ ग्रह तापट आहे, मंगळ ग्रहामुळे तुम्ही
पोवळे रत्न धारण मंगळ ग्रहामुळे तुम्ही हे रत्न धारण करा, किंवा तुम्हाला गुरुग्रहाचं पाठबळ पाहिजे तर तुम्ही अमुक रत्न धारण करा. म्हणजे काय, तर एकंदरीत सगळा खर्चिकच प्रयोग सांगितला जातो. तर आजपर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत की सर्वजण उपाय सांगतात. पण आजच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघणार आहोत की नेमके हे ग्रह खराब होतात कशामुळे? जर हे ग्रहच खराब नाही झाले, जर हे ग्रह जे आहे ते खराब आपण होऊनच नाही दिले, तर या सगळ्या गोष्टी नक्कीच टळतील ना. थोड्याफार तरी अंतराने या गोष्टींचा आपल्यावरती परिणाम चांगलाच भेटेल आपल्याला. जर ग्रह खराब होणार नाही तर त्याचा परिणाम देखील आपल्याला निगेटिव्ह मिळणार नाही, कारण ती चूक करण्या अगोदरच आपण सुधारलेली असणार आहे. एक सेफ साईड म्हणून आपण त्याच्याकडे पाहणार आहोत. तर आपण आपल्या नित्य दिनचर्येमध्ये जेव्हा रोजच्या दिनक्रमामध्ये आपण चालत असतो, तेव्हा कोणता ना कोणता तरी ग्रह आपण नक्कीच खराब करत असतो. त्या ग्रहाच्या प्रभावाखाली आपण येत असतो. तर तो ग्रहाचा परिणाम किंवा प्रभाव बऱ्याच प्रमाणात कमी करण्यासाठी आपण एक उदाहरण तुम्हाला सांगते, म्हणजे लक्षात येईल की मला नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे. की समजा उदाहरण सांगते मी तुम्हाला. आता उन्हाळा सुरू झालेला आहे. तर उन्हाळ्यामध्ये आपण सकाळी जर बाहेर पडलो, कुठे गेलो किंवा आपल्याला कुठं शॉपिंगला वगैरे जायचं आहे किंवा अन्यथा कुठं गावाला वगैरे जायचं आहे, तर आपल्याला माहीत असते की आपण किती वेळ बाहेर जाणार आहोत. साधारणतः शॉपिंगला गेलो तर 2-4 तास, किंवा गावाला वगैरे गेलो तर कुठं आपल्याला 1-2 दिवस तिथं जायचं असणार आहे, किंवा त्या राहणीमानानुसार आपण काय करतो, आपल्याजवळ टोपी बाळगतो, स्कार्फ घेतो उन्हापासून संरक्षण करण्याकरिता, छत्री वापरतो उन्हापासून, सनकोट घालतो आपण उन्हासाठी. परत हेल्थ ड्रिंक म्हणून तुम्ही ऑरेंज ज्यूस वगैरे बनवून घेता, की तिथे जर आपल्याला उन्हामुळे त्रास नको व्हायला म्हणून. म्हणजेच काय, कडाक्याचं ऊन तर आपल्याला लागणार आहे, त्या उन्हाचे चटके तर आपल्याला लागणार आहेत, पण ते किती अंशाने, किती अंतराने आपण कमी करू शकतो याची काळजी आपण घेतो. कारण आपल्याला माहीत आहे ऊन आहे तर आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे. पण आपण त्याची पर्वा न करता त्याच्यातून आपण वाचू करू शकू, आपल्याला जास्त त्याची झळ लागणार नाही उन्हाची, याची काळजी आपण एक सेफ्टी म्हणून करतो. बरोबर? तर आता तुमच्या लक्षात आले असेल की नेमकं आपल्याला काय करायचं आहे आणि नेमकं मला काय सांगायचं आहे. की मोठमोठे ज्योतिषी जेव्हा तुम्हाला घाबरवून सोडतात, तेव्हा तुम्ही घाबरू नका. स्वतः स्थिर व्हा. पहिल्यांदा लक्षात घ्या की हो, या ग्रहाचं सांगितले तर या ग्रहानुसार मी असं काय करू शकते. किंवा तुम्ही मला विचारू शकता कमेंटमध्ये की आणखी तुमचे काय प्रॉब्लेम्स असतील तर त्याला काय आपण करू शकतो. तर आता आपण पाहूया नवग्रह कसे खराब होतात आणि यांना आपण कसं टाळू शकतो, किंवा यांच्यावरती कोणत्या प्रकारचं आपण बचावात्मक भूमिका घेऊ शकतो. सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत सूर्य. सूर्यग्रह. आता नवग्रह जर असतील तर तुम्हाला मी सांगते, सूर्य, चंद्र, बुध, शुक्र, मंगळ, गुरु, शनी, राहू, केतू. बरोबर? तर सूर्य जर आहे तर सूर्य आपल्या रोजच्या दिनचर्येमध्ये कसा खराब होतो, तर खराब किंवा उष्टे हात जर आपण डोक्याला लावले किंवा खरकटे हात आपण जर डोक्याला जर लावले तर सूर्यग्रह खराब होतो. त्यामुळे रोजच्या दिनचर्येमध्ये एकदा चेक करा. असं जर कोण करत असेल तर त्यांनी हे टाळलं पाहिजे. दुसरी गोष्ट चंद्र हा पाण्याचा देखील कारक आहे आणि मनाचा देखील. ज्यांच्या मनामध्ये सतत काही ना काही विचार, चिडचिड होत असते, त्यांनी पाणी वाया घालवताय का, पहिल्यांदा हे चेक केलं पाहिजे. पाणी वाया घालवणे म्हणजे हात धुवत असताना तुम्ही विनाकारण हात धुवून झाला तरी नळ चालू ठेवता का, हे चेक करा आणि ते टाळा. बुधग्रह. खोटे बोलण्याच्या वृत्तीमुळे बुधग्रह खराब होतो. वारंवार कोणत्याही गोष्टीचे कारण नसताना तुम्ही जर खोटे बोलत असताल छोट्या छोट्या गोष्टींवरून, तर तुम्ही ते स्वतः चेक करा आणि ती गोष्ट तुम्ही टाळण्याचा प्रयत्न करा. आता पाहूया शुक्रग्रह. शुक्रग्रह आई, पत्नी किंवा
महिलांचा अपमान केल्यामुळे किंवा त्यांना योग्य तो मान न दिल्यामुळे किंवा रोडवर रस्त्यावर दिसणाऱ्या कुठल्याही महिलांना वगैरे आपण असं तुच्छतेने पाहिल्यामुळे किंवा त्यांना कोणत्याही गोष्टीची अशी त्रास होईल अशी वागणूक आपण जर दिली तर यामुळे शुक्र ग्रह दुखावला जातो, खराब होऊ लागतो. त्यामुळे ह्या सवयी बदला तुम्ही. जर तुम्हाला कोणाला मान देता येत नसेल तर किंवा कोणाचा अपमान तरी तुम्ही करू नका. अशा प्रकारची तुमची वागणूक ठेवा. त्यानंतर मंगळ ग्रह. मंगळ ग्रह हा रागराग केल्यामुळे, चिडचिड केल्यामुळे, विनाकारण आदळआपट केल्यामुळे, कोणत्याही गोष्टींवरून जर तुम्हाला चिडचिड होत असेल तर मंगळ ग्रह खराब होत आहे हे लक्षात घ्या आणि वेळीच तुम्ही या गोष्टीला हळूहळू कंट्रोलमध्ये करा. गुरुग्रह आपल्यापेक्षा मोठ्या किंवा वरिष्ठ लोकांचा सन्मान तुम्ही जर करत नसताल, वाटेल तसे त्यांना शब्द बोलत असताल आपल्या वडीलधाऱ्या लोकांना, आपल्यापेक्षा मोठ्या पदावर असणाऱ्या लोकांना, तर तसं करू नका. यामुळे गुरुग्रह खराब होऊ शकतो. शनिग्रह. शनिग्रह जर प्रत्येक कामामध्ये तुम्ही आळस करत असताल किंवा रेंगाळत कामं करताय, काम बराच वेळ ते पडलेलं आहे, तर त्या कामामध्ये अजिबात इंटरेस्ट नाही, मरगळ आल्यासारखं तुम्ही इंटरेस्ट नसल्यासारखी कामं करताय, तर यामध्ये शनिग्रह प्रभावित होतो आणि तो खराब होऊ लागतो. म्हणूनच प्रत्येक काम जे हाती घेताय ते फटाफट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. केतुग्रह एखाद्या गरिबाची टिंगलटवाळी जर तुम्ही करत असताल, रस्त्यावरून जाणाऱ्या गरीब लोक, भिकारी किंवा मजूर लोक त्यांची जर तुम्ही टिंगलटवाळी करत असताल तर ती आजपासून करू नका. त्यांची चेष्टा उडवायची, मजाक करायचा अशी बऱ्याच जणांना सवय असते. तर कृपा करून अशा गोष्टी करू नका. या गोष्टी तुम्ही टाळा. राहू ग्रह. राहू हा चुगल्या लावणे, एकमेकांविषयी वाईट सांगणे किंवा बऱ्याच महिलांना बघा, बायका बायका बसलेल्या असताना एकमेकांविषयी वाईट सांगणे किंवा अमुक एकीने असं केलं, अमुक एकीचं तसं झालं, अशा गोष्टींची सवय असते. या गोष्टी काही वाईट म्हणून त्या करत नसतात, पण त्या गोष्टी अंगी बाळगलेल्या असतात. त्यामुळेच या गोष्टींमुळे राहू ग्रह प्रभावित होऊन खराब परिणाम द्यायला लागतो. त्याच्या खराब ज्या आहेत गोष्टी त्या आपल्याला दिसू लागतात. म्हणूनच या सर्व गोष्टी आपण टाळल्या तर किती चांगले होईल. या सर्व गोष्टी आपल्या दैनंदिन जीवनात आपण कळत नकळत करून जातो. आपल्या स्वतःलाही त्या गोष्टी माहीत नसतात की आपण ही गोष्ट अमुक एखाद्याची चेष्टा मस्करी केली, अमुक एखाद्याचं मन दुखावलं आपण. आपल्याला समजून येत नाहीत या गोष्टी. पण या गोष्टी हळूहळू तुम्ही टाळल्या पाहिजेत. थोडासा त्रास होईल या गोष्टी आटोक्यात आणताना, पण बदल नक्कीच करू शकता. तर ही कशी वाटली तुम्हाला आजची माहिती आणि नवग्रह खराब होऊच नाही यासाठी प्रयत्न करण्यासाठी हे उपाय कसे वाटले हे मला नक्की सांगा. आपला व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि ज्याच्यापर्यंत गरज आहे त्यांना शेअर करा. चला तर मग पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.